आधी वंदन ख्रिस्ता तुला, तू आहे जगा वेगळा, तू आहे जगा वेगळा. आधी वंदन देवा तुला, आधी वंदन ख्रिस्ता तुला, तू आहे जगा वेगळा, 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 तू आहे जगा वेगळा. आधी वंदन देवा तुला, आधी वंदन ख्रिस्ता तुला, तू आहे जगा वेगळा, तू आहे जगा वेगळा. नाम येशूचे गोड मनाला, मुखी घेऊ सदा स्तवनाला. नाम येशूचे गोड मनाला, मुखी घेऊ सदा स्तवनाला. किती अळवू मी देवा तुला, किती अळवू मी ख्रिस्ता तुला, तू आहे जगा वेगळा, तू आहे जगा वेगळा. आधी वंदन देवा तुला, आधी वंदन ख्रिस्ता तुला, तू आहे जगा वेगळा, तू आहे जगा वेगळा. नाम येशूचे सांगू जगाला, ख्रिस्त येशू तारणारा. नाम येशूचे सांगू जगाला, ख्रिस्त येशू तारणारा. पापी जनांना तारायला, पापी जनांना तारावयाला, तू आहे जगा वेगळा, तू आहे जगा वेगळा. आधी वंदन देवा तुला, आधी वंदन ख्रिस्ता तुला, तू आहे जगा वेगळा, तू आहे जगा वेगळा, तू आहे जगा वेगळा. देवाची स्तुती करूया. आजच्या रविवारच्या या भक्तीकरिता तुम्हाला सर्वांकरिता सुद्धा मी देवाची स्तुती करीतो. आतापर्यंत अनेक संदेशाकरवी तुम्हा सर्वांना आशीर्वाद लाभलेला आहे आणि माझी खात्री आहे की आजचा संदेशसुद्धा तुमच्याकरिता आशीर्वादित अशा प्रकारचं होणारच आहे. तर संदेशाच्या सुरुवातीलाच आपण प्रार्थना करूया. मी प्रार्थना करीतो. पवित्र पवित्र सर्वसमर्थ आकाश आणि पृथ्वीच्या निर्माण करणारा महान पराक्रमी देवा प्रभू येशू ख्रिस्ता, तू पुन्हा एकदा तुझ्या वचनामधून ऐकण्याची, समजून घेण्याची आम्हाला ही संधी दिलेली आहे. आम्ही तुझे पुकार मानतो, तुझ्या नावाला करतो. लागणारी बुद्धी, लागणारं ज्ञान, लागणारं मार्गदर्शन कर आणि तुझी वचने पुन्हा एकदा आम्हा प्रत्येकाला आशीर्वादित होऊ दे. आमचं धन्यवाद प्रभू ख्रिस्त, तुझ्या पवित्र आणि गुड नावात प्रार्थना केली म्हणून आहे. तर प्रियानो,
मागील अनेक रविवारपासून बायबल आधारित विश्वासाचं प्रतिफळ किंवा रिवॉर्ड्स ऑफ बिब्लिकल फेथ ही संदेशाची मालिका मी सुरू केलेली होती. ही मालिका मी आता सध्या थांबवित आहे. पुढं अजून आपल्याला कधीतरी कंटिन्यू करता येईल. आता यावेळेस नवीन अशा प्रकारचा विषय तुमच्यासमोर मी घेऊन येत आहे आणि तो विषय म्हणजे WHO लॉकडाऊन गाईडलाईन्स आणि बिब्लिकल लॉकडाऊन गाईडलाईन्स. आणि ह्या विषयाच्या अंतर्गत आजचा जो मुख्य विषय आहे म्हणजे आजच्याकरिता जो मुख्य विषय आहे तो मी तुम्हाला सांगितलेला आहे. WHO लॉकडाऊन गाईडलाईन्स आणि बिब्लिकल लॉकडाऊन गाईडलाईन्स. आणि त्या अंतर्गत आजचा विषय आहे वॉशिंग हँड्स अँड वॉशिंग हार्ट. हात धुणे व हृदय धुणे. आणि अशा प्रकारचा हा आजचा विषय आहे. तर ह्याच्याकरिता मी एक शास्त्रभाग वाचत आहे आणि हा शास्त्रभाग मत्त्याचे शुभवर्तमान ह्याचा 15वा अध्याय आणि 19व्या वचनामध्ये आपल्याला काही गोष्टी आढळतात. मत्ते 15:19 अशा प्रकारे आहे. कारण अंतःकरणातूनच दुष्ट कल्पना, खून, व्यभिचार, जारकर्मे, चोऱ्या, खोट्या साक्षी, शिव्यागाळी ही निघतात. आणि पुढं 20वं वचन, ह्या गोष्टी माणसाला विटाळवितात. न धुतलेल्या हाताने जेवणे हे माणसाला विटाळवित नाही. तर आपण ह्या विषयाकडे लक्ष लावत आहोत. बऱ्याच दिवसापासून विचार करीत होतो की कोविड-19वर पुन्हा संदेश मालिका तयार करावी. आणि तुम्हाला आठवत असेल यापूर्वीसुद्धा मी संदेश दिलेला आहे. आणि तुम्हाला आठवत असेल बिब्लिकल मेडिसिन्स फॉर कोरोना अशा प्रकारे मी तुम्हाला संदेश दिलेला आहे. लॉकडाऊन हा शब्द ऑलरेडी आपल्या डिक्शनरीमध्ये आहे, पण त्या शब्दाची गरजच आपल्याला पडली नव्हती. मार्च महिन्यापासून हा शब्द डिक्शनरीतून बाहेर आला आणि आपल्या दैनंदिन जीवनाचा तो भाग बनला. यासोबतच अनेक नवीन नवीन शब्दसुद्धा आता आपल्याला परिचयाचे होऊ लागलेले आहेत. आपल्या चर्चच्या व्हॉट्सअप ग्रुपवर न्यू लॉकडाऊन रूल्स हे रूल्स अशा प्रकारे त्याची माहिती आली. ॲक्च्युली माझ्याकडे मे महिन्यातच कोणीतरी लॉकडाऊन रूल्स फॉरवर्ड केलं होतं आणि त्यावर संदेशाची आउटलाईनसुद्धा काही प्रमाणात मी तयार केलेली असतानाच पुन्हा एकदा 27 जुलैला तुर्क्याल सरांनी चर्चच्या ग्रुपवर न्यू लॉकडाऊन रूल्स अशा प्रकारचं फॉरवर्ड केलं. आणि त्याकरवी पुन्हा खात्री पटली की देवाची इच्छा आहे की मी या विषयावर संदेश तयार करावा आणि सर्वांना ऐकण्याची संधी उपलब्ध करून द्या. त्याकरिता पुन्हा एकदा थँक्यू तुर्क्याल सर, मी आठवण करून दिल्याबद्दल. यावेळेस मी तुमच्यासमोर विषय सुरू करीत असताना पुढे वाढत असताना WHOच्या गाईडलाईननुसार मी हात धुत आहे.
WHOच्या गाईडलाईन संबंधात थोडं जर आम्ही पाहिलं तर आम्हाला हात धुण्याविषयी आग्रह करण्यात आलेला आहे. किती वेळेस हात धुवावे निश्चित संख्या माहीत नसली तरी दिवसातून 10 ते 20 वेळेस किंवा त्यापेक्षा अधिक वेळेस हात धुवावा लागेल. सॅनिटायझर व पाण्याद्वारे हात स्वच्छ करावा लागेल. एकदा हात धुतल्यावर पूर्ण होत नाही. इट मीन्स वन टाइम वॉशिंग इज नॉट इनफ. असे म्हणतात जास्त हात धुण्यात आल्यामुळे अनेकांच्या हाताला ॲलर्जेटिक इन्फेक्शन झालेले आहेत. अनेकांना स्किनचे प्रॉब्लेम सुद्धा झालेले आहेत अशा रीतीने सांगण्यात येत आहे. प्रत्येक घरात सॅनिटायझर, साबण, पाणी इत्यादीचा खर्च सुद्धा वाढलेला आहे. असो प्रियांनो, हात धुणे महत्त्वाचे आहे. सोबतच ख्रिस्ती या नात्याने आपले अंतःकरण किंवा हृदय येशूच्या रक्ताने धुतलेले असणे किंवा शुद्ध होणे हे सुद्धा अत्यंत महत्त्वाचे आहे. एका बाजूला हाताची स्वच्छता, दुसऱ्या बाजूला हृदय. आणि या ठिकाणी आज आपण बायबलमधून समजून घेणार आहोत हृदयाच्या शुद्धतेविषयी. तर प्रियानो, पहिली गोष्ट या ठिकाणी मी समोर ठेवत आहे ती ही प्रश्नार्थक या दृष्टिकोनातून, व्हाय वी नीड टू वॉश अवर हार्ट बाय ब्लड ऑफ जीसस, किंवा येशूच्या रक्ताने आपले अंतःकरण शुद्ध होणे किंवा धुणे का महत्त्वाचे आहे. ज्याप्रमाणे हात धुण्याला कारणे आहेत तसंच अंतःकरण शुद्ध असण्यासाठी पण कारणे आहेत. येशूच्या रक्ताकरवी आपलं अंतःकरण का शुद्ध करावं, का शुद्ध असावं, का धुवावं, आणि हे आपण शोधण्याचा, समजून घेण्याचा प्रयत्न करूया. हात धुण्याची कारणे आपल्याला माहीतच आहेत. आता अंतःकरण ते शुद्ध पवित्र असण्याची कारण जर आपण शोधायचा प्रयत्न केला तर काही वचनांच्या आधारे आपल्याला उत्तर मिळतं. इर्मया 17:9 नुसार म्हटलेलं आहे, हृदय सर्वात कपटी आहे, ते असाध्य रोगाने ग्रस्त आहे. हृदयाचा भेद देवाशिवाय कुणालाच समजत नाही. मग पुढं मत्ते 15:19 नुसार अंतःकरणातूनच दुष्ट कल्पना, खून, व्यभिचार, जार कर्मे, चोऱ्या, खोट्या साक्षी, शिव्यागाळी निघतात. मार्क 11:23 नुसार अंतःकरण हे शंका बाळगणारे अंतःकरण आहे. उत्पत्ती 6:5 व स्तोत्र 28:3 नुसार सर्व प्रकारचे दुष्ट विचार किंवा वाईट कल्पनांची सुरुवात अंतःकरणातूनच होते. स्तोत्र 51:5 मध्ये दावीद राजा लिहितो, मी जन्माचाच पापी आहे, माझ्या आईने गर्भधारण केले तेव्हाचाच मी पातकी आहे. दावीद राजा प्रार्थना सुद्धा करीतो. स्तोत्र 51:1-4 मध्ये तो प्रार्थना करीतो आणि ती प्रार्थना सुंदर अशा प्रकारची प्रार्थना आहे. त्यामध्ये तो अशा रीतीने प्रार्थना करतो. स्तोत्र 51:1-4 मध्ये, हे देवा, तू आपल्या वात्सल्याला अनुसरून माझ्यावर कृपा कर. तू आपल्या विपुल करुणेला अनुसरून माझे अपराध काढून टाक. मला धुवून माझा दोष पूर्णपणे काढून टाक. माझे पाप दूर करून मला निर्मळ कर, कारण मी आपले अपराध जाणून आहे. माझे पाप माझ्यापुढे नित्य आहे. तुझ्या विरुद्धच मी पाप केले आहे. तुझ्या दृष्टीने जे वाईट ते मी केले आहे. म्हणून तू बोलशील तेव्हा न्यायी ठरशील व निवाडा करशील तेव्हा निस्पृह ठरशील. तर ह्या ठिकाणी आपण पाहतो की दावीद राजा त्याचं अंतःकरण शुद्ध असावं म्हणून प्रार्थना करीत आहे. नीतिसूत्रे 4:23 मध्ये दावीद राजाचा मुलगा शमूएल राजा अशा रीतीने लिहितो, सर्व रक्षणीय वस्तूपेक्षा आपल्या अंतःकरणाचे विशेष रक्षण कर, कारण त्यात जीवनाचा उगम आहे. त्यानंतर मत्ते 5 आणि 8 मध्ये येशू ख्रिस्त म्हणतो, जे अंतःकरणाचे शुद्ध ते धन्य, कारण ते देवाला पाहतील. तर पहा, या ठिकाणी एवढ्या गोष्टी, अनेक गोष्टी आहेत, पण काही वचनांच्या आधारे आपण कारण शोधले की आपलं अंतःकरण शुद्ध पवित्र का असावं, येशूच्या रक्ताने का शुद्ध करण्यात यावं. दुसरी गोष्ट, व्हाय युअर हार्ट बिकम सिनफुल हार्ट.
आपल्या अंतःकरणाची पापमय अवस्था किंवा अशा प्रकारे जे वाचन केलेले ती अवस्था का झाली? सर्व प्रकारचे दुष्ट विचार किंवा वाईट विचार अंतःकरणात का बरे असतात? होय प्रियांनो, त्याचं कारण सुद्धा अंतःकरणाला वेदना देणारेच आहे. सृष्टी निर्मितीपूर्वीची घटना आहे, म्हणजेच स्वर्गातील घटना आहे. देवबापाचे प्रमुख 3 देवदूत होते, लुसिफर, मिखाएल व गॅब्रिएल. तिघांना 3 वेगवेगळ्या जबाबदाऱ्या दिलेल्या होत्या. लुसिफर देवदूत विशेष बुद्धिमान व संगीतकार होता. त्याच्या हाताखाली असंख्य अशा प्रकारचे देवदूत होते. देवाने लुसिफर याच्याकडे विशेष जबाबदारी सोपविली आणि ती जबाबदारी म्हणजे सदा सर्वदा स्वर्गामध्ये असंख्य देवदूतांच्या सहभागितेने, सोबतीने किंवा त्यांच्यासोबत देवाचं स्तवन करणे, आराधना करणे, जय जयकार करणे. लुसिफर ती जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडतो, पण कालांतराने तो देवाविरुद्ध बंड करीतो. सर्व देवदूतांना त्याच्या हाताखाली जे असतात त्यांना आज्ञा करीतो की त्या सर्वांनी त्याची म्हणजे लुसिफराची आराधना करावी, लुसिफराची स्तुती करावी, लुसिफराचा जय जयकार करावा. आणि यामुळे स्वर्ग सिंहासनाधीश परमेश्वर त्या लुसिफर देवदूताला स्वर्गातून हाकलतो. त्यानंतर मग देव योजना बनवितो, देव विचार करीतो, देव लुसिफराला चॅलेंज करीतो. आता तुझ्या ऐवजी मातीपासून निर्माण झालेला मानव देवाची स्तुती करील, देवाची आराधना करील. पुन्हा त्या लुसिफराला संधी मिळू नये ही देवाची योजना होती आणि त्या योजनेनुसार देवाने सृष्टी निर्माण केली आणि त्यामध्ये मानवाला अर्थात आदामाला मातीपासून बनविलं. त्याच्याकरिता आदामापासून हवाबाई सुद्धा बनविली. एदेन बागेत दोघांची सर्व व्यवस्था केली आणि एक आज्ञा दिली की सर्व फळ खा, पण बऱ्या वाईट जाणणाऱ्या झाडाचं फळ खाऊ नको, खाशील तर मरशील. अशा प्रकारे आपल्याला त्या ठिकाणी वाचायला मिळतं. हवाबाईने फळ तोडलं, आदामास सुद्धा दिलं. जिभेला स्पर्श होता क्षणीच आदाम व हव्वा यांच्या अंतःकरणातील दैवी पावित्र्य मृत झालं. ते पावित्र्य संपले आणि परिणामतः दोघेही झाडाच्या मागे लपले. देवाची आज्ञा मोडण्यामुळे ते पापी बनले. पवित्र अंतःकरण अपवित्र अंतःकरण झालं. शुद्ध अंतःकरण अशुद्ध अंतःकरण म्हणलं. ते अंतःकरण भ्रष्ट झालं. अंतःकरण कशा प्रकारे अशुद्ध झाले, कशा प्रकारे भ्रष्ट झाले ते एका कृतीद्वारे मी तुम्हाला समजावून सांगतो. प्रियांनो, या ठिकाणी एका कृतीद्वारे आपण समजून घेऊया की मनुष्याचं अंतःकरण कशा प्रकारे अशुद्ध झालं. देवाने आदाम आणि हव्वा यांना बनविलं आणि मग ते शुद्ध पवित्र होते फळ खाण्यापूर्वी, आणि फळ खाल्ल्यानंतर त्यांचं अंतःकरण कशा रीतीने अशुद्ध झालं, त्यांचं जीवन पापी कशा रीतीने झालं ते या ठिकाणी प्रतिकात्मक रीतीने आपण समजून घेऊया. ह्या ठिकाणी काचेचा ग्लास आहे आणि पाणी आहे आणि हे शुद्ध आणि पवित्र अंतःकरणाचे एक प्रतीक या ठिकाणी आहे. आणि त्यानंतर मग ते फळ खातात, फळ तोडतात, फळ खातात आणि मग फळ जिभेला लागता क्षणी त्यांच्यामध्ये पापाचा शिरका पाप होतो आणि पाप त्या ठिकाणी त्यांच्या जीवनात येते. तर अशा प्रकारे या ठिकाणी कृतीद्वारे आपण समजून घेऊया.
तर ही कृती तुम्ही पाहिलेली आहे. म्हणूनच इर्मया 17:9 मध्ये सांगतो, हृदय सर्वात कपटी आहे, ते असाध्य रोगाने ग्रस्त आहे. प्रियानो, अशा ह्या असाध्य रोगाने ग्रस्त अशा अंतःकरणाला रोगमुक्त करण्याकरिता जगातील कोणतीच यंत्रणा सक्षम नाही. हात धुण्याकरिता अरेंजमेंट आहे, हात धुण्याकरिता सर्व व्यवस्था करण्यात आलेली आहे, परंतु अंतःकरण शुद्ध आणि पवित्र व्हावं, त्या अंतःकरणातून पापाचा समूळ नाश व्हावा, नायनाट व्हावा, ह्या करिता अजूनही भूतलावर मानवाने स्वतः कुठलीही योजना किंवा प्लॅन केले नाही. कुठलीच यंत्रणा सक्षम नाही. जगातील कोणतेच दवाखाने सक्षम नाही. जगातील कोणताही डॉक्टर सक्षम नाही. प्रियानो, ज्याच्या फॅक्टरीत च्या अंतःकरणाची जडणघडण झाली तोच उपाय करू शकतो. त्याच्या जवळ डिव्हाइन वॅक्सिन आहे, त्याच्या जवळ डिव्हाइन औषध आहे, आणि ते औषध दुसरं तिसरं कुणीही किंवा कुठलंही नसून ते औषध प्रिय प्रभू येशू ख्रिस्ताचं पवित्र रक्त आहे. आणि हेच रक्त अंतःकरणाला शुद्ध आणि पवित्र करू शकतो. केवळ अंतःकरणालाच नाही, संपूर्ण जीवन सुद्धा पवित्र करू शकतो. पुढील रविवारी येशूच्या रक्ताविषयी आपण समजून घेणार आहोत. परंतु आज या क्षणी या ठिकाणी आपल्या लक्षात आलं की जसं हात धुणे आजकाल कितीतरी महत्त्वाचं सांगण्यात आलेलं आहे, त्याच्याही पटीने कितीतरी पटीने आपल्या प्रत्येकाचं पापाने अशुद्ध झालेलं अंतःकरण, अशुद्ध असलेलं हे पापी मन, पापी अंतःकरण, पापी जीवन हे प्रभू येशू ख्रिस्ताच्या रक्ताकरवी शुद्ध करण्याची, त्या रक्ताकरवी धुण्याची अत्यंत गरज आहे. यावेळेस प्रार्थना करूया. पवित्र पवित्र सर्वसमर्थ आकाश आणि पृथ्वीच्या निर्माण करणाऱ्या महान पराक्रमी देवा प्रभू येशू ख्रिस्त, आम्ही तुझी स्तुती करीतो, तुझ्या नावाला गौरवितो की या दिवसामध्ये सुद्धा, लॉकडाऊनच्या काळामध्ये सुद्धा, कोरोना आणि कोविड-19 याच्या या परिस्थितीमध्ये सुद्धा तू तुझ्या वचनामधून आम्हाला प्रतिकात्मक रीतीने संबोधन करीतोस, प्रतिकात्मक रीतीने आम्हाशी बोलतोस. प्रत्येक शब्द प्रभू तुझ्या वचनामधून आम्हाशी बोलतो आणि मार्गदर्शन करतो, आणि आमची स्तुती करतो, तुझ्या नावाला गौरवितो की तू आम्हाला आज दाखवून दिलेले, सांगितले की जेवढं हात स्वच्छ करणे, धुणे महत्त्वाचं आहे, त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने स्वतःचं अंतःकरण तुझ्या रक्ताकरवी शुद्ध करणे, धुणे, पवित्र करणे कितीतरी महत्त्वाचं. होय बाप्पा, आम्ही तुझी स्तुती करीतो, तुझ्या नावाला गौरवितो. तू त्याच करिता या जगामध्ये आलेला आहे, त्याच करिता वधस्तंभावर स्वतःला तू देऊन दिलेलं आहे, त्याच करिता या वधस्तंभावर स्वतःचं पवित्र रक्त तू सांडले, आणि आमची स्तुती करतो, तुझ्या नावाला गौरवितो. आमची प्रार्थना आहे प्रभू की तू प्रत्येकाला, या मानव जातीला समजू दे की तू आलेला आहे. मानव जातीला कळू दे की वधस्तंभावर तू संपूर्ण मानव जाती करिता तुझं पवित्र, सामर्थ्यशाली, आशीर्वादित, अंतःकरण शुद्ध करणारं, जीवन शुद्ध करणारं रक्त सांडले. हे रक्त कितीतरी आशीर्वादित आहे. आमची स्तुती करतो, तुझ्या नावाला गौरवितो, आणि मागतो परमेश्वरा की ज्या प्रत्येक भावा बहिणीने तुझ्यावर विश्वास ठेवलेला आहे, पुन्हा एकदा त्यांचं मन, त्यांचं अंतःकरण, त्यांचं जीवन शुद्ध आणि पवित्र कर, आणि त्याकडून तुझं गौरव दे. आमचं धन्यता अर्पो ख्रिस्त, तुझ्या पवित्र आणि गोड नावात प्रार्थना केली म्हणून आहे. यावेळेस प्रभूने शिकवलेली प्रार्थना करूया. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाव पवित्र मानजा, तुझे राज्य जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आमच्या ऋणास ऋण सोडले आहे तशीच तो आमचे ऋण आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडी. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. आता देव बापाची प्रीती, प्रभू ख्रिस्ताची कृपा
पवित्र आत्म्याची सहभागिता आम्हा प्रत्येकासोबत सदा सर्व काळ असो. आमेन. देव तुम्हा सर्वांना या वचनाकरवी संदेशाकरवी आशीर्वादित करो. आमेन.